नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया मार्च 2025 मासिक राशी भविष्य. मेष राशी. बुधाचे गोचर या महिन्यात तुमच्या फेवरमध्ये नसेल. बृहस्पतीच्या गोचरची गोष्ट केली असता बृहस्पती सामान्यतः तुमचे फेवर करू शकते. शुक्रही या महिन्यात तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देऊ शकते. शनी ग्रह गुरूच्या प्रभावाच्या कारणाने चांगले राहील, तसेच राहूच्या प्रभावाच्या कारणाने कमजोर परिणाम देऊ शकते. राहू थोडा कमजोर असेल तर केतू तुमच्यासाठी कमी परिणाम देऊ शकतो. मार्च मासिक राशी भविष्य 2025च्या अनुसार हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी उत्तम परिणाम देऊ शकतो. तुमच्या लग्न किंवा राशीच्या स्वामीच्या मंगळची मजबूत स्थिती तुमच्या आत्मविश्वासाला उत्तम करून विविध बाबतीत यश देईल. तथापि तुलना केली तर महिन्याचा पहिला हिस्सा चांगले परिणाम देऊ शकतो. उपाय: नियमित रूपात मंदिरात जा. वृषभ राशी. हा महिना तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देणारा प्रतीत होत आहे. कारण या महिन्यात शुक्राचे गोचर तुमच्या लाभ भावात उच्च अवस्थेत राहील. जीवनाच्या विभिन्न पैलूंमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. सूर्यही तुम्हाला चांगले परिणाम देईल. मंगळ ग्रहांनी बऱ्याच चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. कारण मंगळाचे गोचर दुसऱ्या भावात राहून कौटुंबिक व आर्थिक समस्येचे कारण बनू शकते. बुध लाभ भावात राहण्याच्या कारणाने तुम्हाला काही लाभही देऊ शकते. बृहस्पतीचे गोचर सामान्यतः उत्तम परिणाम देईल. शनीचे गोचरही मिळते जुळते परिणाम देणारे प्रतीत होईल. राहू गोचर अनुकूल तर केतूचे गोचर कमजोर परिणाम देऊ शकते. सामान्यतः हा महिना तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो. लहान मोठ्या विसंगती व्यतिरिक्त काही मोठ्या समस्येचे योग नाहीत. उपाय: प्रत्येक गुरुवारी मंदिरात दूध आणि साखर दान करा. मिथुन राशी. मासिक राशी भविष्य मार्च 2025च्या अनुसार हा महिना मिळते जुळते परिणाम देणारा प्रतीत होत आहे. मंगळाच्या प्रथम भावात गोचर क्रोध, विवाद आणि काही स्वास्थ्य समस्या देण्याचे काम करत आहे. बृहस्पतीचे गोचर चंद्राच्या नक्षत्रात राहणार आहे. सामान्यतः ही अधिक अनुकूल स्थिती सांगितली जाणार नाही. शुक्राचे गोचर उच्च अवस्थेत कर्मस्थानावर राहील. ही एक अनुकूल स्थिती सांगितली जाईल. या महिन्यात शनी बृहस्पतीच्या नक्षत्रात राहील. या कारणाने शनीकडूनही बरीच अधिक अनुकूलतेची अपेक्षा नसेल.
राहू केतूचे गोचरही बरेच अधिक अनुकूल सांगितले जात नाही. या सर्व स्थितींना पाहून या महिन्यात आपण मिळत्या जुळत्या परिणामांची अपेक्षा करतो. तरीही तुलना केली असता सूर्याच्या गोचरच्या कारणाने पहिल्या भावाच्या तुलनेत महिन्याचा दुसरा भाग चांगला जाईल. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. कर्क राशी: हा महिना सामान्यतः तुमच्यासाठी सामान्य परिणाम देऊ शकतो. कधी कधी संघर्षाची लेवल थोडी वाढू शकते. राहूचे गोचर गुरु नक्षत्रात होण्याच्या कारणाने कधी कधी काही बाबतीत चांगले परिणाम देऊ शकते. अधिकतर आपल्या राहूच्या अनुकूलतेची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. केतूचे गोचर तुम्हाला उत्तम परिणाम देणारे मानले जाऊ शकते. महिन्याच्या दुसऱ्या हिस्सात सूर्य तुमच्या भाग्य भावात राहील. तसे तर सूर्याच्या गोचरला चांगले मानले जात नाही, परंतु तुलना केली असता महिन्याच्या पहिल्या हिस्साच्या तुलनेत दुसराही उत्तम राहू शकतो. बृहस्पतीचे गोचर लाभ भावात राहून तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देणारे प्रतीत होईल आणि तुमच्यासाठी बरेच मदतगार बनत आहे. उपाय: नियमित गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.